Hello everyone, welcome back to my YouTube channel Learn with Jitnasa. Today we see the second part of the cop and the anthem. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enhancement had rendered him immune to arrest. He was in a state of panic, and when he came upon another policeman logging readily in front of a glittering theater, he caught at the immediate straw of disorderly conduct. बघा तर सोफी आता इथं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की सोफी काय काय करतो. एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन मेजवानी करून मग अरेस्ट होण्याचा विचारत होतो, परंतु तसं होत नाही. आणि नंतर तो समोर जे जे प्रयत्न करत असतो त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नंतर इथे सोफी काय करतो, एका थिएटरच्या समोर येतो. वेल बिहेव पोलीसमॅन असतात तिथे, त्यांच्यासमोर तो येऊन त्या थिएटरच्या समोर अशा पद्धतीने वागायला लागतो की जेणेकरून त्याला पकडल्यास गेलं पाहिजे. ऑन द साइडवॉक सोफी बिगेन टू येल ड्रंकन गिब्रिश ॲट द टॉप ऑफ हिज हर्श व्हॉइस. तो त्याच्या मोठमोठ्या आवाजात ओरडू लागतो. आणि ही डान्स्ड, ही हॉल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्कीज. तो अशा पद्धतीचं वर्तणूक करू लागतो की त्याच्यामुळे इतरांना त्रास होत आहेत आणि ह्याचं वागणं समाज विघातक आहेत, अशा पद्धतीचं तो वर्तन करू लागतो. द पोलिसमॅन वेरीली ट्वीड हिज क्लब, टर्न हिज बॅक अँड सोफी रिमार्क टू ॲज अ सिटिझन. तो तिथील असलेले पोलीस सोफीकडे मागे वळून बघते आणि विचार करतात की हा कोण आहे. नंतर त्यांना वाटते टाय वन ऑफ देम येल लेट सेलिब्रेशन द गूज एज दे गिव टू द हॅटफोर्ड कॉलेज. ते पोलीसमॅन म्हणतात की हा तर गूजफोर्ड एजमधील हार्टफोर्ड कॉलेज येथील आहेच आणि हा सेलिब्रेट करत आहे. तो नॉइझी आहे, आवाज करणार आहे, परंतु हार्मफुल नाही, कुणाला नुकसान पोहोचणार नाही. आणि आपल्याला अशी ताकीदच मिळालेली आहे की यांचा गोंधळ चालणार, परंतु यांना पकडू नका, कारण आज त्यांचा सेलिब्रेशनचा दिवस आहे. डिस्कन्सल्ट सोफी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. नंतर तो त्याचं हे असं उटपटांग वागणं थांबवतो. वुल्ड नेवर अ पोलिसमॅन ले हँड ऑन हिम. कारण पोलिसमॅन त्यांना पकडण्याच्या याच्यात अजिबात नसतात. इन हिज फॅन्सी, त्याच्या सुदैवाने. द आइसलँड सेम्स अँड अनॅटेबल अक्रेडिया. त्याला आता आइसलँड फार दूर गेल्यासारखं वाटतंय. हिज बटन ऑन हिज थिन कोट अगेन्स्ट चिलिंग वाईल्ड. नंतर तो मोकळा श्वास घेण्यासाठी त्याच्या कोटचे बटन्स काढत असतो. इन अ सिगार स्टोर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग इन अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. त्याला सिगार स्टोअरच्या बाहेर एक चांगला कपडा घातलेला सज्जन व्यक्ती दिसतो आणि तो काय करतो, त्या व्यक्तीने त्याची अंब्रेला दरवाजाच्या मध्यभागी ठेवलेली असते. ही हॅड सेट हिज सिल्क अंब्रेला बाय द डोअर अँड एंटरिंग. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अंब्रेला अँड सॅटर्न्ड ऑफ विथ इट स्लोली. तो त्याची अंब्रेला घेतो आणि हळूहळू निघायला लागतो. द मॅन ॲट द सिगार लाईट फ्लोड हॅसिडली. तो देखील त्याची सिगार घेतो आणि त्या सोफीच्या मागे मागे जाऊ लागतो, परंतु सोफी त्याला काय म्हणतो, ही सेड स्ट्रेमली माय अंब्रेला. ओ इज इट, सेंट सोफी. तो व्यक्ती म्हणतो माझी अंब्रेला, आणि सोफी म्हणतो असं काय, ही तर माझी आहे. ॲडिंग इन्सल्ट टू पिटी लार्सी. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. सोफी म्हणतो तुम्ही पोलिसमॅनला का नाही बोलवत. आय टूक इट युअर अंब्रेला. मी तुझी अंब्रेला घेऊन पळून राहिला. वाय डोंट यू कॉल अ कॉप. तू मला पकडायला पोलिसवाल्यांना बोलव. दे स्टँड ऑन द कॉर्नर. ते बघ इथेच रस्त्याच्या कॉर्नरला उभे आहेत. सोफी त्या व्यक्तीला म्हणतो. द अंब्रेला ओनर स्लोड ही स्टेप. तो अंब्रेला असलेला व्यक्ती त्याच्याकडे हळू जायला लागतात. सोफी डीड लाईकवाईज विथ अ परमोशन दॅट लक वुड अगेन रन अगेन हिम. त्याला वाटते की माझं नशीब पुन्हा माझी साथ देणार नाही. पोलिसमॅन येट ॲट द टू क्युरियसली. पोलिसमॅन त्याच्याकडे आश्चर्य पद्धतीने येतात. ऑफकोर्स सेड द अंब्रेला मॅन. वेल यू नो दिस मिस्टेक क्युअर इफ इट्स युअर अंब्रेला.
त्यावर तो अम्ब्रेला मॅन म्हणतो, अरे ही तर तुझीच आहे, पण तुला आठवते का तू कुठे सोडली होती? आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला निश्चितच वाटते की तू मला माफ करशील. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकॉग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. मला वाटते तू मला याबद्दल नक्कीच माफ करशील. सकाळीच रेस्टॉरंटच्या बाहेर मला ही दिसली आणि मी घेऊन आलो. ही तुझी आहे, तू घेऊन जा. तो अम्ब्रेला मॅन त्याला ह्या पद्धतीचे शब्द ऐकवतो. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी स्वॅगली. सोफी आपल्या सकटमध्ये त्याला म्हणतो, हो नक्कीच ही माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. द पोलिसमॅन हरीड असिस्टेड टॉल ब्लोड in a opera clock crossed the street in front of streetcar that was approaching 2 blocks away. नंतर काय होते, ते पोलिसमॅन यांचा संवाद ऐकून जाऊ लागतात आणि तो अम्ब्रेला मॅन देखील जाऊ लागतो. आणि सोफीला आश्चर्य वाटते की मी याची अम्ब्रेला माझी आहे म्हटलं तरी याला राग आला नाही आणि यांनी मला सहज देऊन दिली. आणि हा चालू लागला. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. आणि त्या सोफी आपल्या मार्गाने जाऊ लागतो. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीवली इंटू एन एक्सकेवेशन. तो अम्ब्रेला रागाने पकडतो. ही मर्डर्ड अगेन द मॅन हू नेवर हेल्म्ड अँड कॅरी क्लब. तो त्या व्यक्तीकडे बघू लागतो जो हॅट लावलेला असतो, ज्याची ही अम्ब्रेला असते, परंतु त्याच्या चेहऱ्यावर एवढीशी देखील शंका दिसत नाही की या व्यक्तीने आपली अम्ब्रेला नेली. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. तो त्या व्यक्तीकडे बघतो आणि त्याचा पाठलाग करतो. दे सीम टू रिग्रेट हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि त्याला तो व्यक्ती हळूहळू असा वाटू लागतो की हा व्यक्ती असा आहे की ज्याच्या हातातून कधीच काही चुकीचं झालं नसावं. ॲट लेंग्थ सोफी रिच्ड ऑफ द ॲव्हेन्यू टू द ईस्ट व्हेअर द ग्लिटर्ड टर्मॉईल वॉज बट फेंट. नंतर त्याला तेथील दिवस संपून मावळायला लागतो. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाईव्ह इवन वेन इन द होम पार्क बेंच. त्याचं घर कोणतं असतं तर ती बेंच पार्क जिथून तो सुरुवातीला उठून येतो. तो त्या रस्त्याने वळायला लागतो. बट ऑन ॲन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर. परंतु तो एका कॉर्नरवर थांबतो जिथे तो कट घातलेला मॅन त्याला जाताना दिसतो. सोफी केम टू अ स्टँड स्टील. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. तिथे जुन्या चर्चमध्ये तो व्यक्ती जातो. क्वेंट द रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. तो तिथे थांबतो आणि सोफी बघतो की थ्रो वन व्हायलेट स्टँड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट द ऑर्गनिस्ट loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. आणि तिथे एक प्रकारची प्रार्थना सुरू असते. फॉर देअर ड्रिफ्ट आउट ऑफ सोफी इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन द कन्व्हल्शन्स ऑफ द आयरोनी फॅन्सी. आयरोनीमधली जी तिथे प्रार्थना सुरू असते त्याचं सुमधुर संगीत त्याच्या कानावर येऊ लागतंय आणि त्याला वाटते की हे मी सगळं बघत आहे आणि हे जे दिवसभर झालं माझ्यासोबत ते खरंच माझ्यासोबत झालं का? माझी देवाने एवढी मदत केली माझ्यासाठी आणि माझ्यासाठी धावून आला आणि मी एकहीदा पकडल्या नाही गेलो इतक्यांदा प्रयत्न करून. खरंच माझ्यामध्ये काही आहेत का? द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been country churchyard. कंट्री चर्चयार्डकडे झाल्यावर संध्याकाळ झालेली असते आणि पक्षी सायंकाळच्या विश्रांतीसाठी त्याच्या घराकडे वापस जायला निघालेले असते. अँड द अँथम दॅट द अगेन्स्ट प्ले सिमेंट सॉफी. आणि त्याला पुन्हा ते प्रार्थनेचे स्वर ऐकू लागतात. आयरनी फॅन्सी. For he had known it well in the day when he life contentment such as thing can as mothers and rose and ambitious and friend and immature thought and callers.
तो त्याचे जुने दिवस आठवू लागतो, तो कसा असतो, त्याची मित्रमंडळी, त्याची आई, त्याचं घर, त्याचा परिवार. आणि त्याला वाटते की माझं आधीचं आयुष्य किती छान होतं आणि आता काय झालेलं आहे, माझी माझी वाटचाल कोणत्या दिशेने निघालेली आहे. द कंजक्शन ऑफ सोफी receptive state of mind and influence about the old church brought a sudden and wonderful change in his soul. हळूहळू सोफीच्या आत्म्यामध्ये बदल होऊ लागतात आणि त्याला वाटतात की आपण तर विध्वंसाच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण जर आपला मार्ग बदलला तर आपलंही आयुष्य चांगलं होऊ शकतो. जसं आपण आत्ता ह्या माणसाबद्दल बघितलं, त्याचा काही ना काही भाग आपल्यामध्येही परिवर्तन आणू शकते. ही viewed with rising horror the pit into while he had tumbled, the degraded day, unworthily desire, dead hope, rigged facilities, and Bo's motive that made up his exists. त्याला वाटते की आपणही हे सगळे मार्ग सोडून द्यावं आणि साधं सरळ आयुष्य जगावं. And also in a moment his heart responds thrillingly to this strange mood. त्याच्या या बदललेल्या मूडबद्दल त्याची आत्मा त्याला पुरेपूर साथ देऊ लागतात. A strong impulsive mood him to battle with his desperate fact. तो हे सत्य हळूहळू स्वीकारायला लागतो की आपल्यात परिवर्तन होत आहे. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was a time he was young, yet he would resurrect his old eager ambitions and pursue the theme without flattering. Those somewhat sweet organ note had set up a revolution in him. तो त्याच्यामध्ये होणाऱ्या भावनात्मक बदल आणि त्याचे राहिलेले अपूर्ण स्वप्न आठवू लागतो आणि हे करत करतच स्वीट ऑर्गन नोट हॅड सेट अप अँड रिव्होल्युशन इन हिम. आणि तो हळूहळू यादी बनवू लागतो की तो काय काय करू शकतो. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोअरिंग टाउन टू द डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. तो उद्या सकाळी जाणार आणि काम बघणार. अ फॉर इम्पॉर्टंट हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. कोणी मला ड्रायव्हरची नोकरी देऊ शकते किंवा कोणी मला कारकूनची नोकरी देऊ शकते किंवा इतर कोणतंही काम मी बघू शकतो. सो ही फेल्ट अ हँड लेट. त्याला असं मोकळं झाल्यासारखं आणि असं प्रसन्न वाटू लागतो. तितक्यात त्याच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवते. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पेसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. मागे वळून बघतो तर काय त्याला पोलिसमॅन दिसते. व्हॉट आर यू डुईंग हिअर, पोलिसमॅन म्हणतो. पोलीस ऑफिसर. नथिंग सेड सोफी. सोफी म्हणतो काहीच नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. पोलिसमॅन म्हणतो तर चल माझ्यासोबत. देअर मंथ्स ऑन द आईस 3 months ऑन द आईसलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. काय होतं, जेव्हा सोफी त्याचे हे सर्व वाईट काम सोडून चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, नेमकं तेव्हाच त्याने केलेल्या गुन्ह्यांतून एखादा गुन्हा समोर येतो आणि तो पोलिसमॅन त्याला पकडून नेतो. द कॉप अँड द अँथम हा पाठ सोफी आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा इथे दिलेला आहे. परंतु तो बदल सहजासहजी होत नाही आणि त्या दिशेने तो प्रयत्न करणारच राहते. तेवढ्यातच त्याला पोलीस पकडून नेतात. अशा पद्धतीची प्रार्थनापर स्टोरी इथे सांगितलेली आहे ओ हेनरी यांनी. तर याचा ब्रेनस्टॉर्मिंग पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रकारे जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.